हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आहे. तर आज आपण ओकाराचे शब्द अभ्यासूया. आता बघा, हा ओ आहे, म्हणजेच कसा ओ झाला? अ आहे, त्याला एक काना काढला आणि एक मात्रा दिली तर त्याचा ओ झाला. हा एक काना आहे आणि एक मात्रा, ते अच्या बाजूला ठेवलं आणि ओ झाला. तर आता बघा, हा क आहे. क म्हणजे क, अचा उच्चार येतो बघा, म्हणजे अ हा स्वर आहे क मध्ये. हां, मग आता हे एक काना आणि एक मात्रा ठेवली बाजूला, तर काय होणार? अच्या बाजूला एक काना आणि एक मात्रा ठेवली तर ओ झालं. मग कच्या बाजूला एक काना आणि एक मात्रा ठेवली तर काय होणार? को होणार. मग कोण. तसंच हे पण एक काना एक मात्रा या कला. मग कोकिळा. कला काना एक मात्रा, को झाला. कोट. कोरा. आता ख आहे, मग खच्या बाजूला पण एक काना आणि एक मात्रा दिली, म्हणजेच ओ मिसळला खमध्ये. ओ हा स्वर आहे दे. मग खला एक काना एक मात्रा ओ मिसळला तर काय होणार? खो होणार, होय की नाही? मग खो ते. आता ग आहे. आता सांगा, गच्या बाजूला एक काना एक मात्रा दिली की काय होणार? ओ मिसळला त्यात, मग काय होणार? गोरा. घला पण हे केलं म्हणजेच ओ मिसळला. ओ हा स्वर मिसळला, मग काय होणार? घचं घोडा. घोटा. चोर. चोथा. चोथा माहिती आहे ना? ओला कपडा असतो त्याला चोथा म्हणतात. खूप असा लादी बिदी पुसून ठेवली की तर तसाच टाकला की ते चोथा असं म्हणतात. आता बघा, चला एक काना एक मात्रा, म्हणजेच ओ मिसळला, आहे की नाही? मग त्याचं काय आलं? चो झाला की नाही? ओ च आहे, च आणि चो असं. चोच. आता जला पण ओ मिसळला. मग काय आलं? जो. काय? जो असा. जोर. आता ट आहे, ट मध्ये ओ मिसळला. मग काय आलं? टचं टो. टोक. टोपली. टोपली माहिती आहे का? ते बांबूच्या याची हे काढून ते बनवतात, गावी असते. आता टोप. टोप आपण भांडी जेवण बनवायला भांड्यात आपल्या असतो टोप. अजून पण आहे ते, राहू दे आता. टोप आपण हा लक्षात घेऊया आपल्या दररोजच्या माहितीतला जेवणाचा टोप. शब्द कसा पाहिजे? अर्थपूर्ण शब्द पाहिजे. टोकण. आता टोकण म्हणजे काय? तर काहीतरी मोठं खूप पैशांचं काहीतरी आपण खरेदी करतो, विकत घेतो, त्यावेळी आपल्याकडे एकदम पैसे नसतात किंवा तर आपण काय करतो, पहिले थोडेसे पैसे देतो त्याला आणि बांधून ठेवतो, म्हणजे बा पैसे घे आणि ही वस्तू मात्र आता माझी झाली. तर जे थोडेसे पैसे देतो आपण त्याला म्हणतात टोकण देणे. ठोकणे. आता ठ आहे, ठ मध्ये पण एक काना आणि एक मात्रा दिली म्हणजे ओ मिसळला, होय की नाही? मग ठो झालं. मग ठोकणे. खिळा ठोकतो की नाही काहीतरी असं आपलं, मग खिळा पण ठोकतो आपण, तर ते ठोकणे. आता हा ड आहे, डला एक काना एक मात्रा म्हणजे ओ मिसळला. ओ स्वर मिसळल्यानंतर त्याचं काय झालं? डचं डो. काय झालं? डो. डोलकी. डोके. डोळा. आता हा ढ आहे, ढ मध्ये पण एक काना एक मात्रा दिली ढला, ओ मिसळला, होय की नाही? मग काय झालं? ढचं ढो. काय? ढोल. तला ओ लावला. हा बघा, एक काना एक मात्रा ओ मिसळला, मग तोल. काय झालं? तोल. आता थ आहे, थचं सांगा बघू. करा मनात. थ ओ लावला, थोर. आता द आहे, दचं काय होणार? दो. काय होणार?
दोर. प आहे, पला ओकार लावला, ओ मिसळला त्यात. मग काय झालं? पो. काय? पो. बघा, प म्हटलं की पुढे ओ येतो की नाही? पोट. पोपट. पोखळ. आता पोखळ म्हणजे काय माहिती आहे का? जे माहिती नाही, अनोळखी शब्द आहेत ते घालते मी तुम्हाला, दाखवते. हे बघा, हे पोखळ, याला म्हणतात पोकळी. असं हे आवरण असतं आणि मध्ये काहीच नसतं, त्याला पोखळ म्हणतात. समजलं? आता हे काय? पोर. काय? पोर. आता फ आहे. फच्या बाजूला एक काना एक मात्रा दिली म्हणजे ओ मिसळला. मग काय झालं फचं? फो. काय? फो. फोडणे. बला एक काना एक मात्रा दिली म्हणजेच ओ मिसळला. मग काय झालं? बो. काय? बो. बोर. बो. बोचा ओ बघा, ब आहे आणि ओचा उच्चार येतो म्हणजे तो स्वर आहे. बो. बोलणे. न वर कसा ए येतो आपण शिकलो की नाही का मागच्या 2 व्हिडिओमध्ये? एचा उच्चार, ए हा पण स्वरच आहे, ह्या ल मध्ये अ आहे. तसंच बोलणे असं. मो. बघा, मला एक काना एक मात्रा, ओ मिसळला. मग काय आलं? मचं मो. काय? मोर. मो. बघा, मोदक. खाता की नाही मोदक? र आहे, रला काना मात्रा, ओ मिसळला ना. मग काय उच्चार येणार? रचा रो. काय? रो. रोहन. हे मुलाचं नाव आहे. ल आहे, ल मध्ये पण ओ मिसळला. मग काय आलं? लो. काय? लो. लोणचे. काय झालं? लोणचे. समोर. बघ, आता मधले अक्षर आलं आहे, काना आणि मात्रा. मग समोर. छला एक काना एक मात्रा. मग काय झालं? ओ आहे याच्यात. मग काय झालं? छचं छो. काय? छो. छोटा. अला एक काना एक मात्रा, ओकार माहितीच आहे, हा ओच आहे, स्वरच आहे. मग ओढा. आजोबा. बघा, बा. ओ आला की नाही या ज मध्ये? जो. आजोबा. कोकण. हे नाही आहे कोकण. कोकण माहिती आहे ना आपलं? कोकणात काजू आहे, सगळं काय ते गाणं झालं आहे ना कोकणावर, त्यात सगळं वर्णन आहे कोकणचं, काय काय असतं ते. घोरणे. बघा, घ मध्ये ओ मिसळला. घो. काय? घोरणे. घोर येतात ना माणसं झोपल्यावर. मोड. मला काना आणि मात्रा. मोड. कडधान्य आपण भिजत घालतो, नंतर पाणी काढून ठेवतो कपड्यात बांधून, नाही तर असंच पण ठेवतं. मग त्याला मोड येतात थोडे थोडे, मग त्याची भाजी होणार. तर मोड माहिती आहे ना. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.